नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करतात। हे आंदोलन राज्याच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये होत असल्यामुळे आणि त्यातून ऐन गणेशोत्सवामध्ये होत असल्यामुळे यावेळेच्या आंदोलनाने राज्यासह देशाचं लक्ष वेधलंय। पण इथे प्रश्न हा पडतो की या आंदोलनाच्या त्यातलं राजकारण आणि आरोप प्रत्यारोप यांच्या पलीकडे जेव्हा आपण मराठा आरक्षण या प्रश्नाकडे आज पाहतोय तेव्हा नेमका हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काय करता येईल, मराठा समाजाला आरक्षण देताना कोणते अडसर आहेत ते कसे दूर करता येतील, हा प्रश्न सोडवणं नेमकं कुणाच्या हातात आहे, या सगळ्यावर आपल्याला बोलावं लागेल। आणि याच विषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट श्रीहरी अणे आहेत। त्यांच्याशी आपण याविषयी संवाद साधूया। अणे सर, आपलं खूप खूप स्वागत पुढारी न्यूज मध्ये या संवादामध्ये। आणि सर, अगदी सुरुवातीला मला आपल्याला विचारायचं आहे की बाहेर सगळ्या घोषणा, सगळा गोंधळ, असं सगळं वातावरण आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला मुळात संवाद साधावा लागेल, आपल्याला चर्चा करावी लागेल, आपल्याला बोलावं लागेल की नेमकी समस्या कुठे आहे, नेमकं या समस्येचं मूळ कशात आहे। हे बघत असताना जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी होतीये तेव्हा ही मागणी होत असताना असे कोणते प्रमुख पर्याय आपल्याला दिसत आहेत ज्या पर्यायांच्या माध्यमातून मराठा आरक्षण हे देता येईल आणि हा प्रश्न निकाली काढता येईल। सुरुवातीला आपण अर्थातच ते पर्याय सांगा आणि त्यानंतर आपण त्यातल्या क्लिष्टतेवरती आणि त्यातल्या सगळ्या अडसरांवरती सविस्तरपणे बोलूयातच। आणि सर, मराठा आरक्षणामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत हे गेले 7-8 वर्ष कोर्टामध्ये चालू आहेत, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये। मुख्यतः या प्रश्नांचा जो भर आहे तो एका वाक्यात सांगायचा तर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रातलं टोटल आरक्षण 51% पलीकडे जात असल्यामुळे ते असंविधानिक होतं असं आहे। आपल्याला अनेक सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर देशामध्ये कुठेही 51%हून जास्त आरक्षण असू नये हे ठरवलेली रेष आहे। आज महाराष्ट्रामध्ये शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब्स आणि ओबीसी यांना सर्वांचं मिळून आरक्षण ह्या मर्यादेच्या आत आहे। पण मराठांना जर आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाचा आकडा 51% पलीकडे जातो। ते टाळण्यासाठी हे माझं मत मी पूर्वीपासून मांडतोय आणि सध्या जे जरांगे पाटील म्हणतायत त्याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे की तुम्हाला ओबीसीच्या अंतर्गतच हे आरक्षण दिलं तर ते आजच्या कायद्यामध्ये बसू शकतं, नाहीतर ते आरक्षण 51%च्या पलीकडे जाईल। गेल्या वर्षी 2024 साली एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने नवीन ऍक्ट आणला, कायदा आणला, ज्याच्यामध्ये 10% अतिरिक्त आरक्षण दिल्या गेलं। 10% अतिरिक्त म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब आणि ओबीसीचं 51%च्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र सरकारने 10% जास्तीचं आरक्षण मराठा समाजाला दिलंय। स्वाभाविक आहे की हे आरक्षण कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये आता ते न्यायप्रविष्ट आहे। सध्या तरी कोर्टाने त्या आरक्षणाला स्थगनादेश नाही दिलाय, पण हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या लोकांना ह्या 10%मध्ये नोकऱ्या मिळतील किंवा शिक्षणात जागा मिळेल त्यांचं भवितव्य आरक्षण बरोबर आहे का चूक आहे ह्या मुद्द्यावर ठरणार आहे। थोडक्यात सांगायचं तर याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाला जर तुम्ही ओबीसी मध्ये एक घटक म्हणून धरलत तर तुम्ही त्यांना दिलेलं आरक्षण 51%च्या आवाक्यात येतं, त्याच्या पलीकडे ते गेलं तर ते आजच्या कायद्यात बसत नाही। ही सध्याची वस्तुस्थिती आहे कायद्याच्या दृष्टिकोन। अगदी। पण सर, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। आता जरांगे पाटील हे प्रामुख्यानं सरकारला जे पर्याय देतात ते दोन पर्याय आहेत। एक तर पूर्णपणे ओबीसी मध्ये आम्हाला सामावून घ्या आणि तसं ते आरक्षण द्या। दुसरा पर्याय ते देत आहेत ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे तो सगळा। या सगळ्यामध्ये याची व्यवहार्यता काय, हे कसं शक्य होणार आहे? हे याच्यातला जो राजकारण आहे त्याच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही, कारण ते उघड आहे। आज जे कोणी ओबीसी मध्ये आहेत
त्यांना जे काही आरक्षणाचे फायदे मिळतात त्याच्यात जर तुम्ही मराठा समाजाला ऍड केलं तर ते फायदे त्यांना कमी प्रमाणात मिळतील हे उघड आहे. बरोबर. त्याच्यामुळे याच्यात राजकीय ऑपोजिशन असणं साहजिक आहे. हे करणं योग्य आहे का अयोग्य आहे हा मात्र कायद्याचा भाग आहे. आता त्याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एक सूर असा निघतो आणि तो पूर्वीपासून चालत आलेला आहे की मराठा समाज हा खरोखर वंचित समाजामध्ये येऊच शकत नाही, कारण तो एक जास्त प्रगत असा समाज आहे. आणि अनेक लोक बोलताना म्हणतात की तो हे एकेकाळचे तर राजे होते तेव्हा यांना आरक्षणाची काय गरज आहे. माझं स्वतःचं मत मी याच्याशी सहमत नाही, कारण जो कोणी आज राजा असतो तो उद्या कंगालही होतो आणि जो आज कंगाल असतो तो उद्या राजा होतो. त्याच्यामुळे आजच्या स्थितीमध्ये मराठ्यांची काय स्थिती आहे हे लक्षात घेऊन ते आरक्षणाला पात्र आहेत का नाहीत हे ठरवल्या जायला पाहिजे. आता ही पात्रता ठरवण्याकरता कोणते निकष वापरणार याच्याबद्दल भरपूर वाद आहे आणि याच्याबद्दल वारंवार सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सरकारने लावलेले निकष चुकतायत. काय निकष लावायला हवेत याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट फारसं बोलत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार सुद्धा अनुमान धक्क्यांनी हे कमिशन नेमा ते कमिशन नेमा ही कमिटी ठेवा ती कमिटी ठेवा असे करत 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 आता इतक्यामध्ये शेवटची जी कमिटी आली ती जस्टिस शुक्र्यांची कमिटी होती. त्यांचा रिपोर्ट आलेला आहे. त्याच्या आधारावर महाराष्ट्र सरकार कार्य करू इच्छिते. हा झाला एक टेक्निकल प्रॉब्लेम की मराठ्यांना खरोखरच आरक्षणाला पात्र आहेत की नाहीत. आता समजा ते पात्र असतील तर त्यांना हे आरक्षण देण्याकरता महाराष्ट्र सरकार काय करू शकते, तर माझ्या मते हे चूक आहे का बरोबर आहे हे नंतर कोर्ट सांगेल, पण माझ्या मते त्यांनी जे पाऊल उचललं ते म्हणजे एक वेगळा कायदा करून मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण काढून दिलं. हा त्यांचं सोल्युशन होतं. सध्याच्या सरकारने हे सोल्युशन पत्करलंय. मग ते एकनाथजी शिंदेचं सरकार म्हणा किंवा सध्याचं फडणवीसजींचं सरकार म्हणा, या सर्वांनी हे एक सोल्युशन पत्करलंय. हे कायद्यामध्ये न बसणारं सोल्युशन आहे, कारण 51% एक्सीड झाल्यामुळे तुम्हाला आता कायद्यामध्ये ह्या 10% देणाऱ्या कायद्याचीच व्हॅलिडिटी औचित्य हे चॅलेंजमध्ये आलेलं दिसतं. त्याच्यामुळे याच्याबद्दल मात्र सरकारला सिरियसली विचार करणं भाग आहे. सरकार काय करू शकतं याच्याबद्दल मी तुमचा जो मगाशी प्रश्न आपण मांडलात त्याच्याकडे ताबडतोब वळतो. हा प्रॉब्लेम महाराष्ट्र सरकारच्या हातापलीकडचा आहे. जसं आपण आत्ताच आपल्या न्यूजच्या याच्यात म्हणालात, शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की हे राज्य सरकारनी केंद्र सरकारबरोबर हा प्रश्न घेणं भाग आहे. त्याला एक पार्श्वभूमी आहे ती मी आपल्याला सांगतो. आज घटनेमध्ये जी मर्यादा घातल्या गेलेली आहे, जिचं सुप्रीम कोर्टाने पुन्हा पुन्हा उच्चारण करून 51% ठरवली आहे, हे जर बदलायचं असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागते. आणि घटना दुरुस्ती महाराष्ट्रात होत नाही, ती दिल्लीला होते. बरोबर. ते करणं केंद्र सरकारच्या हातात असतं. म्हणजे केंद्र सरकारला असं विधेयक लोकसभेपुढे आणावं लागतं, लोकसभेत पारित करून ते राज्यसभेत न्यावं लागतं आणि तिथून जर का ते निघालं तर पलीकडे इतर भारतातल्या विविध राज्यांमध्ये फिरवून 2/3 राज्यांचा त्याला होकार मिळवावा लागतो. मग त्याचा कायदा बनतो आणि घटना मग दुरुस्त होते. आता ही प्रक्रिया किती कठीण आहे याचा विचार आपल्याला सहज समजू शकतो, कारण पहिल्यांदा लोकसभेमध्ये तेवढी मेजॉरिटी हवी, त्याच्यानंतर राज्यसभेमधून ते विधायक बाहेर काढावं लागेल आणि हे झाल्यानंतर विविध राज्यातून ते जाईल तेव्हा त्याची काय अवस्था होईल याचा विचार करा. आज मराठा आरक्षण हे महाराष्ट्राला भेडसावणारा प्रश्न आहे, पण अनेक राज्यांमध्ये तसे प्रश्न आहेत. मराठाबाबत नव्हे, पण त्यांच्या राज्यामध्ये दुर्बळ घटकांकरता ते प्रश्न आहेत. वेगवेगळ्या जाती मागता येते. आणि जर तुम्ही महाराष्ट्राकरता घटना दुरुस्ती केली तर ही घटना दुरुस्ती सरासर सगळ्या राज्यांना लागू होणार आहे. आणि त्याचा किती मोठा कलह होईल, त्याचा किती मोठं पॉलिटिकल प्रॉब्लेम निर्माण होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, ते डोळ्याला समजतं. आज
सरकारं जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत त्यांची सत्ता जाण्याची नामुष्की येण्याची परिस्थिती निर्माण होते जर हा प्रश्न त्यांनी राष्ट्रस्तरीय पद्धतीने हाताळायचा आणि कायदा बदलायचा ठरवला तर. आणि हे झालं राजकारण. याच्यानंतर असा कायदा आणला जरी तरी तो अंमलात आणताना इतर समाज जो असतो म्हणजे नॉन रिझर्व्ह कॅटेगरी ज्याला आपण ओपन म्हणतो, ओपन कॅटेगरी हे ऍक्सेप्ट करत नाही. ओपन कॅटेगरी म्हणतं नाहीतरी आम्हाला 100% 17% शेड्यूल कास्टला गेलेत, 4% शेड्यूल ट्राईबला गेलेत, उरलेले ओबीसीला गेलेत, 51% गेलेले आहेत. आता आम्ही 49-49% आलेलो आहोत. याच्यातूनही तुम्ही 10% काढता तर आम्हाला किती नोकऱ्या मिळणार, आम्हाला काय शिक्षण मिळणार. म्हणजे थोडक्यात इक्वालिटीचं प्रिन्सिपल ह्याच्यात फॉलो होत नाही आणि हे आर्बिट्ररी डिसिजन आहे अशी कंप्लेंट देशाच्या सर्व नागरिकांकडून उभारल्या जाते. हे याचा विचार कोर्टाला करावा लागणार आहे. म्हणजे नुसता कायदा पास करणं हे नव्हे तर याचा इम्पॅक्ट देशाच्या सुव्यवस्थेवर आणि इतर लोकांच्या हक्कांवर काय होतो हाही विचार कोर्टाला करावा लागतो. आता ही पूर्ण क्रिया होऊन समजा हे सगळं आपण मराठीचा वाक्प्रचार वापरायचं तर गंगेत घोडं न्हायलं आपलं मार्गी लागलं एकदा तर त्याच्यानंतर मराठा समाजाला हे आरक्षण मिळेल. म्हणजे मी काल गमतीने कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की जरंगे पाटलांच्या नातवांना जरी हे मिळालं तरी छपराला हात टेकलेत आपले. इतका काळ जाऊ शकतो याच्या मागे जाण्यात आणि इतकं मोठं राजकारण इन्व्हॉल्व्ड आहे. मग राहतो मगाशी आपल्याच रिपोर्टरनी विचारलेला शेवटचा प्रश्न, मग याचं सोल्युशन काय आहे, खरं सोल्युशन काय आहे. पण मला हा प्रॉब्लेम कुठे येतो याचा विचार करा. अगदी अगदी. आणि सर आपण जाऊया त्याच्यावरती, पण आता आपण देशपातळीवर जेव्हा बोलतोय या सगळ्या बाबत तेव्हा तामिळनाडूचं उदाहरण दिलं जातं. शरद पवारांनी सुद्धा याचा उल्लेख केला. तामिळनाडूमध्ये कशा पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवली, सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं आणि ते मिळालं. ती केस नेमकी काय आहे ज्याचं उदाहरण ज्याचा संदर्भ शरद पवार सुद्धा देत आहे. नाही मी मला माफ करा, मी तामिळनाडूच्या केसबद्दल आता तरी बोलू शकणार नाही कारण मला ती केस वाचून अनेक दिवस झालेत. त्याच्या विशिष्ट ज्या खाचा खळगे होते ते बाजूला ठेवा, पण हे निश्चित आहे की तामिळनाडूनी ते ऍक्सेप्ट केलं आणि तामिळनाडूचं आर्ग्युमेंट त्या ब्रॉडली असं होतं की आम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या एका विशिष्ट शेड्यूलमध्ये किंवा सूचीमध्ये ते घातलंय त्याच्यामुळे कोर्ट याच्यात दखल घेऊ शकत नाही. ही बाब ऍक्सेप्ट केल्या गेली. पण हा खूप प्राचीन निर्णय आहे. याच्यानंतर मंडल कमिशन झालं, याच्यानंतर ओबीसीचं सगळं वर्गीकरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे कायदा त्याच्यानंतर बराच बदलला गेलाय. तेव्हा तामिळनाडूमध्ये कदाचित मराठा आरक्षणाचं 10% ऍक्सेप्ट होऊ शकेल. हे कोर्टाने ठरवल्याशिवाय आपण होणार नाही असं छाती ठोकपणे म्हणू नाही शकत कोणी. पण जर 10% आरक्षण ऍक्सेप्ट झालं मराठा समाजाचं तर महाराष्ट्र सरकार पुढे खरा प्रश्न उभा राहतो की तुम्ही 10%च्या पलीकडे जाऊन पुढलं आरक्षण देणार का. कारण कोणीतरी उद्या पुन्हा नवीन जरंगे पाटील पुढे येणार आणि म्हणणार आमच्या समाजाला आरक्षण हवंय. हे संपणार कुठे. याच्याकरता तुम्हाला एक व्यापक विचार करावा लागतो आणि प्रश्न सोडवायला एक कायदेशीर मार्ग आहे आणि एक कायद्याच्या व्यतिरिक्त मार्ग आहे. त्याचा विचार करणं भाग होतं. बरोबर. आपण ज्या पर्यायाचा त्या मार्गाकडे आपण दुसरं काही विचारायचं नसेल. नाही मला आणखी 2-3 त्याच्याबद्दल बोलूया. एक आपली आणखी का निर्माण झालं सगळं आपली 5 मिनिटं घेतो मी. विचारून घ्या मग आधी विचारून घ्या मग शेवटचा प्रश्न. जरांगे आणि हे जे सगळे आंदोलक आता ज्या घाईनं किंवा ज्या त्वरेनं मागणी करतायत की आरक्षण द्या आणि आता एकदाचा हा सगळा प्रश्न निकाली लावा. समजा आपण असं गृहीत धरलं की राज्य सरकारनं याच्यामध्ये एखादा कायदा पारित केला, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींवरती त्याची मोहर उमटवली, पण तरी सुद्धा एकूणच सगळा पेच आपणही ज्याची मांडणी केली तो पाहता ही केवळ पुन्हा एकदा बोलवण ठरेल आणि त्यातनं काहीच साध्य होणार नाही. जे आपण म्हणतो की टिकणारं आरक्षण त्या दृष्टीने हे काही जाणार नाही. नाही, टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला ते ओबीसीत घातलं तर देता येईल आणि त्याच्याकरता कायदा बदलावा नाही लागत, वटहुकूम काढूनही चालतं. म्हणजे हे याच्याकरता तुम्हाला ऍक्ट नाही आणावा लागणार. पण समजा तुम्ही ते तसं केलं तर इतर ओबीसींना जे आश्वासन दिल्या गेलेलं होतं की तुम्हाला हात न लावता तुमच्या हक्कांना अबाधित ठेवून
आम्ही मराठ्यांचंही हित साधू, हे पूर्ण करता येणार नाही. त्याच्यामुळे सरकारपुढे एक यक्ष प्रश्न आहे. सरकार जेव्हा याचा विचार करतो तेव्हा इकडे आड किंवा तिकडे विहीर अशा तऱ्हेच्या पद्धतीत सरकारला उभं राहावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही आयदर ओबीसी त्यांना दिलं तर ते कायदेशीर होतं, नाही तर ओबीसी बाहेर तुम्ही देणार म्हणजे प्रॉब्लेम येणार तुम्हाला. ही स्थिती होते आज. आणि सर, जरांगे जी मागणी करतात, आताही त्यांचा उल्लेख झाला की कुणबी प्रमाणपत्र द्या सगळ्या मराठ्यांना आणि त्यातनं ओबीसीतनं आम्ही आरक्षण हा माझ्या मते तात्पुरता, या पर्यायाकडे आपण कसं त्याच्यात तो पाहता? फार तात्पुरता प्रश्न आहे. कुणबी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कुणबी हे मुळात विदर्भात राहणारे लोक आहेत आणि ते स्वतःला मराठा म्हणतात. कुणबी इज इन्क्लुडेड फॉर रिझर्वेशन पर्पजेस, पण मराठ्यांना रिझर्वेशन नाही. तेव्हा एक पर्यायी मार्ग म्हणून, कुणबी त्याला पळवाट म्हणतात, पण एक पर्यायी मार्ग म्हणून आपण असं म्हणू की जर मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र मिळालं तर त्यांना आरक्षणाचे लाभ मिळू शकतील कुणबी म्हणून. पण वस्तुस्थितीमध्ये कुणबी हे मराठा आहेत का नाहीत हे वादातीत आहे. बरोबर. तुम्ही जर 96 कोळी मराठ्यांना विचारलं की कुणबी हे तुमच्या जातीत येतात का, तर ते ठामपणे नाही म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की आमचा त्यांच्याशी रोटीबेटीचा व्यवहारच नाहीये. ते वेगळी जात आहेत, आम्ही वेगळी जात आहोत. त्याच्यामुळे कुणबीचं प्रमाणपत्र मागताना मराठ्यांपैकी किती स्वाभिमानी मराठे तयार होतील याच्याबद्दल मला शंका आहे. पण समजा काही मराठ्यांनी ते मागितलं तर ते प्रमाणपत्र खरोखर कुणबी आहेत की नाही याची जाच केली जाते. एक कमिशन बसतं, तुमची एन्क्वायरी होते, तुमचे सर्टिफिकेट तपासल्या जातात, तुमचे वडील कोण होते, तुमचा आजा कोण होता, तुमचं कुणबी हे नाव आलं कुठून. तेव्हा सरसकट सर्व कुणबी हे मराठा आहेत हे म्हणणं हे संयुक्तिक नाही आणि ते कायद्यातही बसवण्याकरता भरपूर खटाटोप होईल. हातात एक सर्टिफिकेट जरूर पडेल, पण त्या सर्टिफिकेटच्या भरोशावर प्रॉब्लेम संपला असं मात्र होत नाही. कुणबींनाही ह्याच्याबद्दल विचारावं लागेल की काय रे बाबा, तुमच्या नोकऱ्या आता कमी होणार आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये. की जर का ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, जो एक प्रमुख पर्याय यामधला दिसतोय, त्या पर्यायानंतर ओबीसी समाजामध्ये एक स्वाभाविक अस्वस्थता असेल, तेव्हा ओबीसी समाजाकडे नेमके काय पर्याय असतील या आरक्षणाला विरोध करण्यासाठीचे, आणि त्यातनं कशी नवी गुंतागुंत तयार होणार आहे? ओबीसी समाजापुढे तेच पर्याय आहेत जे आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधात वापरल्या गेले आहेत. मी कायद्याबद्दल बोलतोय, मी आंदोलन किंवा राजकारणाबद्दल बोलत नाहीये. ते वेगळे पर्याय असतात. बरोबर. मुख्य पर्याय हा राहील की मराठा समाज हा आरक्षणाला पात्र ठरतो की नाही, आणि ह्याच्याकरता लागणारा सुप्रीम कोर्ट जे शब्द वापरतो ते असे आहेत की एक इम्पेरिकल डेटा हवाय. अशा तऱ्हेचं तुम्हाला गणक कार्य करायला हवं की तुम्ही कॉम्प्यूट करू शकाल की वीक कोण आहे, बॅकवर्ड कोण आहे, एज्युकेशनली बॅकवर्ड कोण आहे, सोशली बॅकवर्ड कोण आहे, आणि हे कम्प्युटेशन करताना याच्यात मराठा बसतो का नाही बसत हा पहिला अटॅक येईल त्याच्यावर. या अटॅकच्या पलीकडे जाऊन दुसरा अटॅक असा येईल की जर समजा हे बसत असतील याच्यामध्ये, तर मग ह्यांना आरक्षण देताना तुम्ही आमचं आरक्षण कमी होतं आहे आणि आम्हाला मिळणारा हिस्सा ह्यांना दिला जातो आहे ह्याचा विचार करावा लागेल. थोडक्यात मराठा हा ओबीसीतल्या अनेक ओबीसी घटकांपैकी एक घटक आहे. मराठ्याची लोकसंख्या इतर घटकांच्या प्रपोर्शनमध्ये किती आहे, मग इतर घटक आणि मराठा घटक हे सगळे धरून जर 100 नोकऱ्या असतील तर त्या ओबीसीना जाणाऱ्या 100 नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना त्याच्यातल्या किती मिळतील, इतर घटकांना किती, आणि ओबीसी मध्ये अगदी पार माळी, कोळी, तेली, कुणबी सगळे जाती येतात. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये विभाजन कसं केलं जाईल हा एक मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. आज जी एक मागणी केल्या जात आहे देशभर की तुम्हाला एक सेन्सस घेण्याची गरज आहे, देशाची काय वस्तुस्थिती आहे याची जाच करायची कारण आहे. आपल्या घटनेमध्ये सांगितलं गेलंय की दर 10 वर्षांनी देशाचा सेन्सस व्हावा. काही कारणास्तव मी राजकारणात जात नाही, पण 2011 साली शेवटचा सेन्सस झाला
त्यानंतर आपल्या देशात सेन्ससच झाला नाहीये. त्याच्यामुळे देशाची काय व्यवस्था आहे, गरीब कोण आहे, श्रीमंत कोण आहे, कोणाला आरक्षणाचे फायदे द्यायला हवेत, कोणाला नको, याच्याबद्दलचा विचार देशव्यापी लेव्हलला झाला नाही. हा एक विचार लक्षात घ्यावा लागेल आणि ह्याच्यावर देखील आरक्षणाचं पुढलं डायरेक्शन ठरू शकतं की तुम्ही बरोबर सेन्सस घ्या. नुसता मराठ्यांचा सेन्सस घेतला, मराठे दुर्बळ आहेत असं तुम्ही म्हणता, ठीक आहे, मराठे दुर्बळ असतील, पण आम्ही काय कमी दुर्बळ आहोत का? आम्ही का त्याच्यात मोडत नाही? आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जात आहे? असं म्हणणाऱ्या अनेक कम्युनिटीज पुढे येऊ शकतील. हे झालं एक महाराष्ट्रातलं चित्र. हे चित्र तुम्ही नॅशनल लेव्हलवर लावून, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राजस्थानचा विचार केला, उत्तर प्रदेशचा विचार केला, मध्य प्रदेशचा केला, बिहारचा केला, तर काय चित्र निर्माण होतं ते याचा विचार करा. याचा सगळा विचार करताना मला एकच खरा पर्याय दिसतो, पार्लमेंटनी अमेंड करणं ह्याच्या व्यतिरिक्त. तो कायद्यातला पर्याय झाला. खरा पर्याय म्हणजे तुम्हाला एक सेन्सस घेणं भाग आहे, देशाची शिरगणती घेणं भाग आहे, श्रीमंत कोण आणि गरीब कोण, शिक्षित कोण आणि अशिक्षित कोण, वंचित कोण आणि सधन कोण, कोणाला आरक्षणाची गरज आहे हे मूलभूतपणे ठरवायची गरज आहे. आणि ते तुम्हाला सेंटरकडून करता येत नाही. याचा विचार तुम्हाला स्टेट लेव्हलला करावा लागणार आहे. आज कॉन्स्टिट्यूशनमध्ये शेवटच्या 3 अमेंडमेंट्सनी 1004, 1005 आणि 1006व्या अमेंडमेंटनी हे सर्व सत्ता सेंटरनी स्वतःकडे घेतलेली आहे. फेडरल स्ट्रक्चरच्या विरोधात हे जातं असंही म्हणणारा एक सूर आहे. पण आज जर तो बाजूला ठेवून याचा विचार करायचा असेल तर राज्यांमध्ये प्रत्येक राज्याला ठरवावं लागेल. उदाहरणार्थ सांगतो, आज जर मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा फायदा होत असेल किंवा मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा फायदा होत असेल, तर मग चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या एखाद्या अमराठा समाजासारखा दुसरा एखादा समाज असेल, तो हे नाही म्हणू शकत का की आमचा विचार कुठं केलात तुम्ही? आम्ही गरीब आहोत का श्रीमंत आहोत हे कुठं पाहिलं? त्यांना देताय तुम्ही कारण ते आंदोलन करताय, पण हे फेअर आहे का? आम्हाला मिळायला नको का? तेव्हा तुम्हाला विचार करताना राज्यातल्या विविध भागांचा विचार करून खरोखर आरक्षणाकरता कोण पात्र आहे, कुठली कम्युनिटीला गरज आहे हे ठरवावं लागेल. मग याच्याकरता कुठेतरी तुम्हाला नॅशनल लेव्हल, राज्यस्तरीयाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्तराची डिबेट करावी लागेल, विचार करावा लागेल, विचारवंतांना बोलावं लागेल, समाजसेवकांना ह्याच्यात उतरून सांगावं लागेल, समाजातल्या घटकांना ऑनेस्टली तुम्हाला वे करावं लागेल आणि एक काहीतरी शाश्वत प्रमाणात निर्माण होणारं कन्क्लुजनला यावं लागेल की आपल्या देशात एज्युकेशन आणि सोशल बॅकवर्डनेसला कोण पात्र आहेत. हे झालं सरकारी लेव्हलचा विचार. मला एक शेवटचा विचार तुमच्या पुढे ठेवायचा. अगदी 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 आपण हे का नाही स्वतःला विचारत की हे का घडतंय? हे याचा विचार करणं प्राप्त आहे. हे एकाच कारणाकरता घडतंय, कारण 1947 पासून 2025 पर्यंत एकाही सरकारने याच्या मुळाकडे लक्ष दिलं नाही. नोकऱ्यांमध्ये आरक्षण लोक का मागतायत? कारण नोकऱ्या मिळत नाहीत. शिक्षणात का मागतायत? कारण शिक्षणापासून वंचित आहेत लोक. सरकारने ही कामं सोयीस्कर नजरेआड केलेली आहेत. ह्या किंवा त्या सरकारबद्दल मी बोलत नाहीये. प्रत्येक सरकारने नोकऱ्या वाढवण्याकरता काय केलं याचा विचार करा. भाषणबाजी बाजूला ठेवून ऍक्च्युअली नोकऱ्या जर वाढल्या असतील तर लोकांनी आरक्षण मागितली नसतील. खरंय सर, आपण नोकऱ्या वाढल्या असतील तर ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकऱ्या शोधत सर्वंकष विकास हा विचार झाला नाही, नोकऱ्यांचा विचार, आणि हाच शिक्षणाची परिस्थिती आहे. अगदी 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 आपण या संवादाच्या शेवटाकडे आहोत. ऐकू येत असलेल्या आणि हे शिक्षणातही दिसतं. अगदी गोंधळामध्ये खरा मार्ग हा चर्चेतनं आणि संवादातनं निघणार आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे संवादातनं मराठा समाजाला अभिप्रेत असलेल्या टिकणाऱ्या आरक्षणाकडे कसं जाता येईल हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आजच्या या संवादासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ श्री श्रीहरी अणे यांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल आपले आभार. आणि यासह या संवादामध्ये आपण इथं थांबतो. पाहत राहा पुढारी न्यूज.